आज जर पर्याय निवडायचा असेल तर आपण जी जाम लावून काम करूया, कुठली कारण नको द्यायला, फुल टाइम काम करू. झोपेत पण स्वप्न ह्याचीच पडली पाहिजे इतकं आपण त्याला घुसून जाऊ असा विचार मी केला आणि 5 वर्षापूर्वी थोडं कामाला सुरुवात झाली. हेच पुढे घेऊ. रिझल्ट प्रचंड होता. रिझल्ट असल्यानंतर गोष्ट अशी होती की जर मला एका गोष्ट चांगली पाहिजे की जर आपल्याला एखाद्या गोष्टीची जर डिमांड खूप आहे, सप्लाय जर प्रॉपर केला तर डेफिनेटली पैसे मोठे घेऊ शकतात. हा विचार मी केला. सप्लाय आपण करायचा डोक्यात आलं. मित्रांनो विचार असा होता की हे बोलत असं होतं की प्रत्येक घराची गरज होती. असं कोणचं घर नाही की ज्या घरामध्ये या प्रोडक्टची गरज नाहीये. प्रत्येक घरामध्ये या प्रोडक्टची गरज आहे. मग सुरुवात झाली आणि सुरुवात जेव्हा अशी झाली की तुमच्याकडे मी होतो, पण बघा जे काम तुम्हाला करायचं होतं तेच काम मला करायचं होतं. लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. हॅलो, इथं कोणी असं आहे का माझ्या ओळखीची काही लोकच नाहीत बाबा, मी या काही माणसाला ओळखत नाही असं इथं कोणी आहे का? सगळ्यांच्या ओळखीचं कोण ना कोणतरी आहे. हॅलो, असं कोणी आहे का? मला पण 5 रुपये भरायचे होते तेव्हा कंपनीमध्ये, तेव्हा 4,500 किंमत होती तेव्हा प्रोडक्टची, पण तेव्हा 56 पुढे यायच्या. आता किंमत झाली 5 रुपये आणि 7 पुढे झाल्या. मला एक सांगा, तेव्हा मला पण प्रॉब्लेम पैशांचा होता, पण विचार मी केला की आपण जर 4,500 बघत बसलो तर आपला नवीन धंदा काय चालू होणार नाही. आणि विचार म्हणतो एकच सांगत होतो की 4,500 मध्ये कुठला धंदा चालू होत नाही. कारण का मित्रांनो, वडापावचा काटा टाकायला सुद्धा 50चा खर्च येतो. पान टपरी टाकायला 25 रुपये लागतात. सायकल पंक्चर दुकान काढायला पण आपल्याला 10 रुपये लागतात. 5,000 कुठला धंदा चालू होणार नाही. मग इथं कोणी असं आहे का की 5,000 टाकायला पण माझ्याकडे पैसे नाहीत? नवीन माणसं असं कोणी आहे तर 5,000 टाकायला जाता मला लोन घ्यावं लागलं. अशी गोष्ट काय मोबाईल पण जास्त मोबाईल पण म्हटलं आपल्याला. पण सांगायचं काय राजा की 5,000 धंदा चालू होणार होता. आणि दुसरी गोष्ट, असं कोणी आहे का माझ्याकडे वेळच नाही, मी अंबानीपेक्षा बिझी. अंबानी एवढा बिझी असतात जितका बिझी मी मला कसलाच वेळ नाही मॅडम, मला सुसू करायला भेटत नाही. दुसरा माणूस ठेवला मी सुसू करायचं असं कोण नाही ना इथं? हॅलो, नक्की नाही ना? मग आपला वेळ पण आहे, पैसे पण आहे, माणसं पण आहे. मग कारण अडचण काय? हा विचार माझ्या खोपडीमध्ये आला. कामाला सुरुवात झाली. मित्रांनो, आज एकच सांगतो तुम्हाला, आज या 5 वर्षामध्ये जे होत्याचं नव्हतं झालं, जे वाटत होतं की जिंदगीमध्ये आपल्या कधी येणार नाही, म्हणजे लोक उत्तर वयाची स्वप्न बघत होती, ती स्वप्न माझी 35 वर्षामध्ये पूर्ण झाली. आज या 5 वर्षामध्ये मित्रांनो विचार करतो आपल्याला 50,000 रुपये महिना कसा मिळेल हा विचार करायला पोरगा आज या कंपनीमध्ये. मित्रांनो 50,000 रुपये मला येतात, पण ना कुठल्या महिन्याचे ना कुठल्या हप्त्याचे. माझं दिवसाचं इन्कम आहे 50 ते 58,000 रुपये. माझं महिन्याचं इन्कम आहे 15 ते 18 लाख रुपये मित्रांनो महिन्याला कमवतो. 15 ते 18 लाखामध्ये इतकी मोठी ताकद आहे की जेवण झाल्यावर सोन्याच्या पाण्याने हात धुवा तरी पैसे संपणार नाही. इतकी ताकद त्या पैशामध्ये. एकच मिनिट विचार करा, सगळ्यांनी डोक्याला फक्त मन असं बघण्याचा विचार फक्त करा. आपल्याला कंपनी 15,000 रुपये डेली देते, 4.5 लाख रुपये महिना होतो. 15,000 रुपये येण्यासाठी इकडे 30 आणि इकडे 30 आयडी लागतात. राजा हो आपल्याकडे 10 लोक नक्की आहेत. आपण 2 महिने घेतले 10 करण्यासाठी आणि प्रत्येकात इकडच्या 10 रुपयाच्या दिवसाला 3 लोक आणली. इकडे 30 पडले, इकडे 30 पडले, आपल्याला 15,000 रुपये आले. स्वतःच्या मनाला फक्त प्रश्न विचारा, जर आपल्याला 4.5 लाख रुपये महिना आला तर आपल्या खानदानामध्ये आपल्याला किंमत कशी असेल? आपले आई वडील आपल्या अंगावरचे कपडे कोणत्या लेवलचे असतील? आपण एखाद्या लग्न मंडपात गेलो तर आपल्याला किंमत कोणती मिळेल? मित्रांनो यासाठी आपल्याला मारावं लागेल. कारण का आपल्या कुटुंबाला किंमत, आपल्या कुटुंबाची किंमत ती आपल्यावर दिली पाहिजे. करायचं काय? लोकांना टोप्या घालायच्यात का? लोकांना गडवायचंय का? लोकांना खोटं बोलायचंय का? लोकांना काहीतरी असं कुठला प्रकार करायचं नाही. आपल्याला आपलं एकच करायचंय, बाबा 5,000 रुपयाचं प्रोडक्ट आहे, असे तू कुठे पैसे घालवतोच नाही का? आज फक्त 5,000 प्रोडक्ट एकदा कंपनीत घे, एकदा कंपनी आयडी मार आणि लोकांना घेऊन ये. जमलं ओके, नाही जमलं तुझ्या बापाचं काय गेलं? पैसे भरले, प्रोडक्ट मिळालं. हॅलो, लॉस काय झाला? लॉस काय झाला नाही ना. आज मला सांगा, उद्या देऊ न करो उद्या एक कंपनी बंद पडली, माझ्या घरी कोण येईल बोलायला मला? हॅलो, कोण येईल माझ्या घरी बोलायला? मग एवढा सोपा धंदा जर असेल राजा होतं, मला एकच सांगा, आपण काम कसं कुत्र्यागत केलं पाहिजे. कुत्र्यागत काम केलं मित्रांनो. मग असं झालं की 2 लोक 4 लोक 8 लोक 10 लोक मला पण करायची होती. पण या कंपनीमध्ये मित्रांनो 58 महिने पूर्ण झाले. 58 महिन्यामध्ये माझा या पूर्ण भारत देशामध्ये 2,07,000 प्लस लोकांचा ग्रुप माझा तयार झाला. 2,07,000 लोक वाटतं. माझ्या मोबाईल हँग आहे. माझा मोबाईल हँग आहे. आज काय मोबाईल हँग आहे. ज्या लोकांना मी कधी पाहिलेलं पण नाही ना, त्या लोकांचे पण मेसेज आहे
तर दिस आय एम फ्रॉम देअर, आय एम फ्रॉम हिअर. मी हँग झालोय, त्याला म्हणलं प्रत्येकाला मोबाईल घेत तर रिप्लाय दे किंवा थँक्यू चालू दे. आपल्याला साईन टाक, नमस्कार करतो ते सांगायचं. मला सांगायचं होतं एकच आहे मित्रांनो, आता 2,07,000 रुपयाच्या माध्यमात मी काय केलेलं नाही, कष्ट त्यांचे. पण लक्षात घ्या, कुठे मार्ग त्यांना दिला, मार्ग त्यांना पटला, कामाला सुरुवात झाली, आज त्यांच्या पण घरात किती पैसे झाले. मला नव्हतं माहिती की आज या पूर्ण 5 वर्षामध्ये असं काही काय पडेल की आज 34-35 वर्षांचा पोरगा 1,04,00,000च्या घरामध्ये राहिले मला माहित नव्हतं. आज हा पोरगा 30 लाख रुपयांच्या इनोवा पृष्ठामध्ये फिरेल मला माहित नव्हतं. आज हा पोरगा अंगावरती 27 सोनं घालून फिरेल मला माहित नव्हतं. आज हा पोरगा तत्रिमन या कंपनीमध्ये इतक्या लोकांना करोडपती करू हे मला माहित नव्हतं. आज मला माहित नव्हतं की इतक्या लोकांच्या घरामध्ये हा धंदा पोहोचेल मला माहित नव्हतं. पण एक डिसिजन होता मित्रांनो, घेतल्यानंतर त्या डिसिजनमध्ये मी पोहोचलो. एकच लक्षात घ्या, तुमच्या समोर पण एकच मी जॉईन केलेलं असू दे किंवा केलेलं नसू द्या, पण एकच सांगतो माझ्या तुमच्या समोर आता ही सगळ्यात मोठी सोन्याची खाण आहे. जर आपण प्रॉपर कामाला सुरुवात केली तर प्रचंड मोठे पैसे कमवू शकतो. टंगमंगचा तिथं पैसे येणार नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये टंगमंग तिथं पैसे घेत नाही. तिथं जी काम करा. फक्त एकच सांगायचंय, बाहेरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागेल. इथं मात्र गोष्ट आहे, तिथं काम आहे मी असं म्हणणार नाही काम नाही, पण जर स्मार्ट होते राजा, आज मला काम काय यायचं, आपल्याबद्दल निघून जायचं. इतकं काम नंतर तुमचं चालू आहे, कारण टीमात इतक्या लोकांना होतं, आपल्या टीमात इतक्या मोठ्या होतात, काम बदललं जातं, इतकं स्मूथ काम होतं. मला एकच सांगायचं राजा की आज आपण एक पण करूया, आजच्या दिवशी. तर आज पौर्णिमा चांगली आपली. आज नॉर्थ लोकांचा श्रावण चालू झाला आजपासून. आपला श्रावण कधी होतो? गटारीनंतर, गटारी आमोशा 4 तारखेला. आज शुभमुहूर्त आहे. आज नॉर्थवाल्या लोकांचा श्रावण आजपासून चालू झाला, आजपासून, उद्यापासून. आज पौर्णिमा आहे त्यांची. एकच सांगायचं, आज शुभमुहूर्त आहे. आज स्वतःच्या मनाला काहीतरी आज पण करून जाऊया आजच्या दिवशी, की असं काहीतरी कांड करूया. एक आज बघा, जी लोक असं बोलत की आज तुमची सगळ्यांची वेळी आज झाली. आपण आजपासून जर दरदरे अण्णा तुम्हाला पण सांगतो, आज आपण सुरुवात केली, आज आपण डोक्यात असं केलं, सुरुवात आज झाली. आजपासून आपण धंद्याच्या सिस्टीमची काम करण्यास सुरुवात करूया. रविवारी आज, शुक्रवार आता येणार आहे, पुढच्या शुक्रवार आपला कटाप होतो. शुक्रवार आपला असतो बाजार दिवस. आपल्या हातामध्ये जवळ 5 दिवस आहेत, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 6 दिवस आपल्या हातामध्ये. प्रत्येकाने फक्त एकच घेऊया, एनी होम कंडिशन. आज मी माझ्या माध्यमातून, माय टीमच्या माध्यमातून नवीन 5 कमीत कमी आणि 10 जास्तीत जास्त लोकांना पुढं लोकांना सिस्टीममध्ये आणू. कसं प्लॅन देऊन, आपल्याला भेटून, सांगून, प्रोडक्ट देऊन, कसं पण करून, पण 5 ते 10 लोक आपण किमान 5 लोक आता मंडळाचा आदर आपल्या पक्ष असं अशा कामामध्ये लोक आपण आणू शकतो. आपण जिंदगीमध्ये 5 लोक आणू शकतो ना. 5 लोक आपण प्रॉपर आणू नये. लोकांना सिस्टीममध्ये पुटअप करूया. एकच सांगतो राजा तुम्हाला, या 5 ते 10 लोकांवरती आपलं खूप मोठं कांड करू शकतं. कारण 5 लोक जी येतात ना, ती काम करतात स्वतःसाठी, वेळचं पाठापासून पैसे आपल्याला पण जनरेट होतात. आज चोपडे साहेब म्हणजे एकच सांगतो राजा, जेजुरीमध्ये सेमिनार आता लागला नाही. आता जेजुरी सेमिनार चालू आहे. एवढं तर तिला कांड झालं आपलं. डॉक्टर साहेब लक्ष द्या, 4 दिवसात होते सेमिनार. राहायचं बारामतीला, तिकडे राहायचं, बारामती आणायची, तिकडे ठेवायची. पुरंदर, सासवड, जेजुरी, मोर्टी त्या भागातील लोक आले पाहिजे. सेमिनार लावून बारामतीला सगळं जवळ आहे. हा लागला आता आपल्याला तुमचा लाभ आहे जेजुरीचा, तर मला डोक्यावर शकतो आपण तुमच्या फर्स्ट टाइम द्यायची. कसं वाटतं मला सांगा? खरं वाटतं. आज घरी तुम्ही राहता, घरी आई बाबांना काय त्रास आहे, खाली बसून उठणं, आता कुठले काम करणं, तरी फोन म्हणते ना बोलते. घरामध्ये आपल्या झेंडू बाबा मिक्स ओली ॲव्हरेज आहे का नाही, पण त्यांनाच तुम्ही तर पुढं पैसे भरूया, पुढं घेऊया, आई बाबांना बरं पण करूया, आणि तेच अनुभव मोठं लाभमध्ये आणूया. सोपा पर्याय काय याच्यापेक्षा? काय सोपं काय? बरं, हे नाही केलं, हे जर नाही केलं, मी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त 3 वर्ष माझ्यासोबत राहा. हे 4 नाही, 3च जास्त. 3 वर्ष तुम्हाला सोबत राहा जाऊ. 3 वर्षात तुम्हाला मी तुमच्या जिंदगी, मी असं म्हणणार नाही काय पालट समुद्रामध्ये बंगला होईल, चंद्रावर जागा होईल, असं काय म्हणणार नाही तुम्हाला. पण एवढं सांगतो की जेमतेम चांगले पैसे कमवू शकता. महिन्याला 2 लाख रुपये कसे पण तुम्हाला येतील. हा इथपर्यंत पण मी आणून ठेवतो. फक्त एकच सांगत त्या गोष्टी फक्त प्रॉपर करा. का सांगतो? तुम्ही इथं बसलेले आहात, तुम्हाला सगळं माझं पटतंय. का पटतंय? कारण तुम्ही ऐकणारे म्हणून बोलणार मी हेच जाऊन तुमचं बाहेर तुला बोलणार. मी बाहेर आहे,
प्रेम बोलला अरे असं तसं इकडं फक्त तू असं कर, मी 2 मिनिटात तुमच्या स्वप्नांचा अख्खा चुरडा करून निघून जातो. असं काय होत नाही. गप्पच या कारणाला कुठे गेला असं आमच्या गावात आलते एक जण पैसे गोळा करून गेलो फरार केला. आता पुढे तो बायकोत नाही पोरात नाही कुठं नाही. हा आहे तशी उदाहरण आहे का सांगा ना, प्रत्येक उदाहरण असे लक्षात घ्या. आपलं काम त्या प्रकारचं कुठले काम आपलं काम त्या प्रकारचं कुठेही नाही. आपलं काम एकच आहे. तुमच्या घरात ती गरज होती तुमच्या घरात म्हणजे मी आज लोकांना असं प्रोडक्ट देतो की जे प्रोडक्ट लोकांच्या गरजेचं प्रोडक्ट आहे. लोकांनी आपल्याकडून तुम्ही आता तर नाही घेत ना, आता उद्या परवा केव्हा पाहिजे तर तुम्हाला मी आठवणार आहे का तेव्हा आई बोलणार मला बघेल कुठल्याखाली निवडे करून बाजारात तर तुम्हाला आठवणार का कोण ऐकतं म्हणाला होता सांगा आपल्याला कोण ऐकलं नाही. पण नंतर न करून पस्तावण्यापेक्षा काम सुरुवात करून आपण आनंद घेऊया ना. का पस्तावायचं. फक्त एकच राजा हो, सगळे लोक एकच ठेवा गेल्या शुक्रापर्यंत आपल्याला किमान काम चालू केलंय. तुम्ही परवा मला म्हणले मित्र तर सगळे आलं तुम्ही कोण आलंय एकच आलाय काल तुम्ही गेला काही गेला गेला काही कळणारच असून द्या दादा बोला. चोपण फाटा कुठला फाटा 14 फाटा चोपणच का चोपण फाटा काय करतो शेती करताय का शुगर भेटलं फिडवर करत चिडबाय चिडबाय म्हणजे उसळच नाही. जो पगार तुम्हाला येतो जो काय तुम्हाला पगार येतो त्यात तुम्ही समाधानी आहात. तुमच्या मनाला प्रश्न विचारा, उत्तर मला देऊ नका. मग तुम्ही कोंबड्या पाळल्या असतील, शेळ्या घरी असतील, शेती असेल, दूध व्यवसाय असेल, काहीतरी असेल, या सगळ्यांना पण तुमचं भागतंय का? तुमच्या मनाला प्रश्न विचारा. आणि जर भागत असेल राजा तर काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण तुमचं भागलं नाही कुठं तुमच्या पुढच्या पिढीचं भागणार नाही. तुमच्या मुलाच्या उद्या सगळ्या गोष्टी करायचं आपल्याला शिक्षण हे ते ब्ला 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 पैसे पुरणार नाही. मग याच्या विरुद्ध एकच आहे की आता त्यांनी कुठे निर्णय घेतलाय. तुम्ही वेगळेच झाला तरी तो बाबा काम करणारच आहे, पण वेगळेच झाला विभक्त पैसे घेत नाही एकत्र पैसे येतात. आज तुमच्या दोघांचे कॉन्टॅक्ट बरेचसे असे की ते कॉन्टॅक्टला तुमच्या दोघांचे कॉमन कॉन्टॅक्ट नाही आहेत. कट्ट्यावरचे गावातले चष्टा मस्करी कोणाची मयत झाली तुमचा ग्रुप आहे, लग्न आलं तुमचा ग्रुप आहे, काय तुमचा ग्रुप आहे तुमचा सगळ्यांचा. वेगवेगळे टंगल न करण्यापेक्षा ना प्रॉपर गोष्टी करा. सगळ्या लोकांनी एकच करा. प्रत्येकाने तुमचा ग्रुप किती लोकांचा आहे बरेच लोक आहेत. 10 लोक आहेत का 10 लोक आहेत का 10 लोकांनी प्रत्येकाने होतं 5 लोक करा. तुमच्या बोलावर म्हणणं त्या 50 लोकांचा ग्रुप करा. मला तिकडे बोलवा तिथे मी येतो बॅटिंग करायला. मला कुणी क्रॉस जात नाही का माझ्या 3रा डोळा कोणचा की बाबा सहज क्रॉस जात. आज मला जो पेमेंट येते ते तुला येत का नाही येत ना मग ये ना कशाला वाटी घेतोस. सिंपल ना. माझ्या आज माझ्या 3रा डोळा नावच तिथं नाव असं वन टाइम कामासोबत बोलू सगळे लोक सगळ्यांना एकच सांगायचं. काय सांगायचं बाबा 5 रुपये घेऊन ये. पटलं टाक, नाही पटलं मी तू परत घेऊन जा. नाना नाना कुठे नाना काय नाना जुवारात धंदा आला पाहिजे. आता नानासाठी तर जोगा काय व्हायला पाहिजे. काल साहेबांची शॉपिंग येते कंपनीतून निंबा घेतलीसाठी एवढा तरुण माणूस 61 उलट केलं 16 सारखं मन आहे. दिसाय फक्त वय झाले बघ थोडं पण तरुणच अजून. का सांगतो राजा हो या वयात जर माणूस नेटवर्क मार्केटिंग करण्यासाठी बसतोय काल तुम्ही किती पैसे बघले हॅलो काल कंपनी काल साहेबांनी कंपनी घेऊन 3 लाख रुपये भरले. लक्षात घ्या काहीतरी असल्याशिवाय बघितल्याशिवाय सतत आर्थिक कंपनी चांगली ना आपण जे उमेद आहे ना मी करू शकतोय मी करीन. आपण 5,000 काम दिले आज 3 लाख 3 लाख म्हणजे पैसे कंपनी पॉलिसी करून त्याची कशासाठी दिला. आता लोकांना सर्विस मिळाली पाहिजे. एक आपल्याला पैसा मिळाला पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या हे लक्षात. तर तुम्ही ते कधी करणार कधी पण 15 दिवस 15 दिवस अख्खी वारी परत फिरली 15 मिनिट चालत नाही आपल्याला. ऐका की एवढ्या 4-5 दिवसामध्ये टाइम घेऊ आपण
तुम्ही 10 लोक आहे, 10 लोकांमध्ये 3 लोक आणायची आहेत. 30 लोकांचा तुम्ही फक्त बसवायची आहेत. तुम्ही आहेत बोलायला, बोला तुम्ही येऊ नका, बोला तुम्ही. आता 13-14 वा एक नंबर. कोण आले तुम्ही अजून कोण आले उभे राहत अजून तुम्ही काय करता आता सांगतो तुम्हाला मग तेवढं सांगायचं राजा हो पोलीस भरतीला जागा आणि आलेली पोरं यातले व्हायचं वाचलं परवा दुसऱ्याचं काय गांधीनगरचं एकच जागा एक सिंगल जागा होती सिंगल जागा पोरं कटाटून खाली पडतात नाही बघितलं परवा न्यूज ती कटाटा तुडून पोरं खाली पडलेत इतकी एका जागेचं गर्दी आहे चांगली गोष्ट आहे प्रयत्न करत राहा प्रयत्न करण्यामध्ये वाद नाही पण एक सांगतो राजा एमपीएससी युपीएससी सगळं करा पण एकच सांगतो की त्याच्यामध्ये लोक म्हणतात नशीब नाही पण 0.1% कुठेतरी नशिबाची साथ लागते तोपर्यंत बॅकअप चालू ठेवा तर असं नको व्हायला की तिकडं काय झालं नाही पण इकडं पण दुसरीकडे प्रयत्न केले नाही सगळं चालू ठेव सोबत समोर बॅकअप ठेव ओके सर लग्न झाले पाहिजे आयटम आयटम म्हणजे चिल्लर आयटम आहे तुझी का आयटमच आयटम नाही अजून हा का नाही नाही म्हटलं तरी गोळ्या दिसते नाही म्हटलं किती चिल्लर तुम्हाला एकच काय शिल्लक होता शेवट काय आता ऊस सगळा ऊस मागच्या वर्षी ऊस उत्पन्न किती आलं होतं इथं सगळ्यांना शेती बरं का सगळ्या नाही का मागच्या वर्षी उत्पन्न किती होऊ शकत असं 40 प्रति एकर 40 उत्पन्न किती होतं टोटल 3 एकराचं काय जास्तीत जास्त 120 पाच लाख रुपये 3-4 लाख रुपये 4 लाख रुपये अजून एक्स्ट्रा काही इन्कम अजून 4 लाख ते ठीक आहे ओके मला सांग माझ्या परिस्थिती बघून वाटत नाही शेती करतो ठीक आहे चला असं म्हणतात आता शेती करतो मुंबईला मॅकडॉनल्ड्स मॅनेजर होतो मॅगडीला अच्छा असिस्टंट होतो पण मी जॉब सोडला कोरोना नंतर आमची चूक करतो बोरली मला एक सांग आता गोरेवाला फंक्शन आहे 15 वर्ष गोरेवाला पण मला एक सांगा आज मला सांगा शेतामधून जे काय तुम्ही घंटागाडी करताय सरळ करताय जाताय मला प्रश्न विचार तर मग काय वाटतं शेतकऱ्याचं रागतच नाही शेतकऱ्याचं भांडवलच नाही तुमचं म्हणणं आहे मला सांग काहीतरी जोडची गरज आहे पण जोड जर दिली तर मला आणखी प्रश्न असं विचारायचं तुम्हाला कुठले दोन प्रॉपर सिंथेटिक आला सिंथेटिकला तुम्ही आता तिकडं पाण्याचं काय मला माहित नाही लोड शेडिंग मला माहित नाही पण रात्री 2 वाजता लाईट येणार असं म्हटलं तर 2 वाजता पाणी भरायला जाणार तुम्ही जाणार ना थंडी वगैरे आहे किंवा काय सांगणार नाही सांगणार जाणार सांगायची कोणाला इथं पण तसं काम करावं जर पैसे कमवून कसं आहे इथं पण तुम्हाला कारणं देऊन चालणार नाही की माझ्या घरी लग्न आहे माझ्या कारण याच्या सगळ्यात वजन होतं 13-14 2 13 आहे त्या सदुसर हा सुरू होता कुठे होता म्हणजे इथं कारणं चालणार नाही तर तुम्हाला शेतातून 4 लाख रुपये घेण्यासाठी तुम्ही कारणं देत नाहीत ना तिथं 40 लाख नाही 4 कोटी पण येतील पण कारणं इथं चालणार बोलूचे कॉन्टॅक्ट काढा पूर्ण बॅगेत तुमचे कॉन्टॅक्ट असतील तिकडचा तिकडचा एक करा चांगले कॉन्टॅक्ट काढा चांगले कॉन्टॅक्ट करून एकत्र कर कारण का तर माझ्या ह्या सांगून ह्यांची पहिली माझ्या होती आणि त्या लोकांनी सिनियर लोकांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही जॉईनिंग करा आणि तुमचा फुल सपोर्ट आणि मी ह्यांना इन्व्हेस्ट केलं म्हणजे 2 मिटिंगला वगैरे गेलं बसवलं हे केलं पहिल्यांदा ते नाही म्हणले पण परत माझ्या रिक्वेस्ट परत द्यायला मी मिटिंगमध्ये तर त्यांनी मग माझं सगळं ॲक्टिव्हिटी करून थोडंफार बघून त्यांनी जॉईन केलं त्या लोकांनी काय केलं मी सांगितलं मी इथं गावाकडे 5 रुपये येतात सिंपल गोष्ट आहे राजा दुसरी गोष्ट तिथं लोकांना आपल्याला गरज निर्माण करायला लागायची इथं तसा प्रकार नाही तिथं असं होतं की तुम्हाला 2 लाख 2.5 लाख 1.25 लाख शॉपिंग करायला सांगायच्या इथं तसला शॉपिंगचा प्रकार नाही लोकांनी समजून घ्या म्हणून तुम्हाला पैसे येते कंपनी बघा भेटली आपली बिरादरी सगळी मायला चिंता जागा ही सगळी
वगैरे सरांच्या माध्यमातून महिला मी सोडली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. पण त्यांनी परत समज सक्सेस सांगितलं. त्यांना म्हणजे एक शब्द देतो समोर सक्सेस करेल स्वतःचे पैसे नाही करणार. आधी तुम्हाला गिराईक देईल आणि मग जॉईन होईल. मी त्याला तसंच वागलो तसंच केलं. त्यांना आधी पहिले 2-3 गिराईक दिली त्यांच्याच पैसे माझी एक आयडी काढली कामाला लागली. मला आधी 30,000 घालत महिलांसाठी आता नाही आवडणार पैसे. आता पैसे लावला तिथं असा प्रकार नाही पैसे. त्यामुळे आता इथं जॉईनिंग करायला काय अडचण? पैसे फोन पे का कॅश का स्वॅप मशीन बनवा नाही त्याच्यावरून आज बोलून गोष्टी करून जॉईनिंगचं काय अच्छा फर्स्ट टाइम मला दुसरा आपला आयटम लक्षात नाही तुमच्या सगळ्यांना एकच सांगतो राजा सगळ्यांनी 5,000 रुपये देऊन टाकायचे. पैसे दिले प्रोडक्ट घेतलं डोक्याने खा डोक्याने. आपण जरा बिझनेस माइंडेड काय करायचं प्रोडक्ट मध्ये 60 पुढे येतात 60 पुढे येतात आणि 60 गोळ्या येतात आणि हे फक्त आत्ताच करायचं परत करायचं नाही फक्त पहिल्यांदाच करायचं. 60 पुढ्या 60 गोळ्या आल्या घरामध्ये तुम्ही 30 पुढ्या आणि 30 गोळ्या घरात ठेवायच्या. कुणाला आई बाप्पा ओके ओके 30 घरात दिल्या ओके तर दोघांनी खाणार ते जाणार 15 दिवस 7 दिवस काय जातील जातील त्याला रोज एक खाली देतो. आणि ज्या 30 राहिल्या 30 राहिल्या 30 खाली राहिल्या त्या 30 तुम्हाला जे धंद्यात येतील त्यांना नाही द्यायचे. जे धंद्यात येणार आहेत त्यांना आता काय बोलतो मग 3 लोक आणायची त्यांना द्यायच्या. हे द्यायचं कुणाला ज्यांच्या घरात म्हातारी लोक आहेत त्रास होता दुखतंय काहीतरी अशा घरात जाऊन त्या 3 लोकांना 10 पुढ्या 10 कॅप्सूल द्यायच्या. त्यांच्याकडनं 1000 रुपये द्यायचे. फुकट द्यायचं ह्याने काय होणार तुम्हाला एकाच बॉक्समध्ये 6 लोक त्या 3 आणि 5 लोकांचा रिझल्ट तुम्हाला द्यायचा. हॅलो अनालिसिस एकावर नसतं अनालिसिस एकावर नाही होणार. ते 3 तुम्ही 2 हे करायचं असलं करा नसलं ना करू. पण सांगतो तुम्हाला एक बाब मी आता बोलून सांगितलंय तुम्हाला काय म्हटलं रिझल्ट आला तर असं जर तुम्हाला जर घ्यायचं ना असं रिझल्ट घ्या. अरे एक सांगतो तुम्हाला सिंपल कधी सांगतो राजा हो माझ्या घरात मी आईचं पुढे घेतलं होतं माझ्या आईंना मावशाला सॅलर झाला पण माझ्या पप्पांना रिझल्ट आला नाही. का नाही आला? माझी एवढी गव्हर्नमेंट सर्व तोंडावरती मला म्हणले पुढे पुढ्या बरोबर होत असते म्हणलं ओके बापानं त्यांचं ऐकून त्यांनी पुढं खाल्लंच नाही. त्यांचं जर ऐकून मी पुढं खाल्लं नसतं किंवा धंदा केला नसता तर इतक्या मोठ्या पैशाला मी उठलो असतो. लोकांच्या बरोबर वास घेत मी लोकल घेऊन बसलो लक्षात घ्या. पण मी काय बघितलं प्रोडक्टचं जर आहे नाही हा पुढचा भाग आहे. मला धंदा करायचा आहे कारण आपण दुसरा सोर्स नाही राजा. माझा सोर्स कुठला नव्हता मी पुण्यात काय केलं माझा सोर्सच नव्हता आणि आज दुसरा हे सोर्स असतो आपल्याकडे नाही. मी तुमच्या जागी असतो ना तुझ्या मी असं बोललो असतो की बाबा 50 लाख पक्षाला पाहिजे कर्ज डॉक्टर झाले काय करू ते सांग आहे